लक्ष्मी टाकळी या गावातून आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाची सुरुवात करणाऱ्या साठे कुटुंबाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। कुठलाही राजकीय वारसा नाही, पण जिद्द होती समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची। या जिद्दीतूनच साठे कुटुंबियांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली। वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होत शिवसेना या राजकीय पक्षातून आपल्या सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना शिवसेना पक्षाला कलाटणी देणारा तो प्रसंग घडला। आपल्यातील एक कार्यकर्ता असलेल्या एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांनी दिलेला पाठिंबा पाहता आपण देखील शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। या विचारातूनच महेशनाना साठे व संजय साठे यांनी सोलापूर जिल्ह्यातून आदरणीय शिंदे साहेबांच्या पाठीशी शिवसैनिकांची फौज उभी केली। पक्ष संघटना विभागणीनंतर पहिला विशाल कार्यकर्ता मेळावा हा लक्ष्मी टाकळीमध्ये आयोजित केला। पक्ष संघटना विभाजन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना प्रणित लक्ष्मी विकास आघाडी पॅनल उभे करत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत जिंकली। यात सुमारे 17 पैकी 9 सदस्य शिवसेनेचे निवडून आले। 2022-23 मध्ये उपसरपंच शिवसेनेचा व नंतर सरपंच पद देखील शिवसेना पक्षाच्याच सदस्याला मिळाले। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाचा हा पहिला विजय होता। याच लक्ष्मी टाकळी येथे झालेल्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिंदे साहेबांनी पंढरपूरसाठी 3000 कोटींचा निधी मंजूर केला। महेशनाना साठे यांच्या पाठपुराव्यातून 200 वर्षांपासून प्रलंबित असलेला शिवेवरील देवीकडे जाणारा रस्ता 18 मीटर रुंदीने अगदी 5 दिवसात पूर्ण करून देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। वाढत्या लोकसंख्येला पाण्याची सोय व्हावी या हेतूने जुनी पाणीपुरवठा खोलीकरण करून पाणी पातळी वाढवली। गावात सुसूत्रता यावी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शेजारीच असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वत्र नामफलक लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर दरवर्षी दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांना 4500 रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत कार्यकाळात महेशनाना साठे व संजय साठे यांच्या पाठपुराव्यातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे चौक ते लक्ष्मी टाकळी चौक रेल्वे उड्डाणपूल सहित 69.68 कोटी रुपये निधी मिळाला। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत लक्ष्मी टाकळी पाणी पुरवठा योजनेसाठी 22.38 कोटी रुपये व वाढीव 6 कोटी रुपये मंजूर झाले। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 300 मुलांचे वसतिगृह आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे 1000 बेडचे हॉस्पिटल लक्ष्मी टाकळी येथे मंजूर झाले। नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचे भूमिगत गटार योजनेचे काम, जलजीवन मिशन अंतर्गत 4 MLD पाणी पुरवठा यापैकी 1 MLD गादेगावला। अहिल्यादेवी होळकर चौक पंढरपूर येथे मराठा भवन बांधकामासाठी 15 कोटी रुपये, यमाई तलाव सुशोभीकरणासाठी 2 कोटी रुपये, ऐतिहासिक बुरुज नूतनीकरणासाठी 34 लाख रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओढा बंदिस्त करण्यासाठी 80 लाख रुपये निधी मिळाला आहे। या सर्व कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांमुळे लक्ष्मी टाकळी गावाचा कायापालट होणार आहे। आषाढी वारी नियोजनात लक्ष्मी टाकळीचा समावेश केला गेला आणि ग्रामपंचायत मार्फत वारकऱ्यांची सेवा घडवण्यासाठी आयोजित आरोग्य शिबिरात 5000हून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या आकर्षक प्रवेशद्वारासाठी 10 लाख रुपयांचा निधी, गावातील तरुणाई व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नये यासाठी संजय साठे यांनी दारूबंदीचा ठराव मंजूर केला। यासाठी त्यांना उपोषण देखील करावे लागले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे नेतृत्वाखाली महेशनाना साठे यांची जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्यपदी निवड करण्यात आली। या सदस्यपदाचा 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 90% निधी लक्ष्मी टाकळी परिसरासाठी दिला। राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी लक्ष्मी टाकळीला आणला। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचा वैद्यकीय खर्च माफ करून दिला। लाडकी बहीण योजनेसाठी लक्ष्मी टाकळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने नोंदणी करून दिल्यामुळे हाच गावातील अनेक महिलांना
या योजनेचा लाभ मिळत आहे. या पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं सौ रोहिणी महेश नाना साठे या निवडणुकीस सामोरे जात आहेत. साठे कुटुंबाचा कल्याणकारी समाजसेवेचा वसा असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी रोहिणीताई महेश नाना साठे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे ही विनंती.